नमस्कार मंडळी. ठरलं तर मग आजचा म्हणजेच 29 जानेवारीचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. सुरुवातीला आपण पाहतोय सायली अर्जुन बोलत असतात. सुमन सांगत असते की मला सुमन काकूंची ना जरा काळजीच वाटते म्हणून, आणि म्हणते की हे सगळं ना खरंच खूप कठीण आहे त्यांच्यासाठी, त्यांचा स्वभाव तसा नाही आहे. आणि आता अर्जुन म्हणत असतो की हो ना, नागराज काका खूप डेंजरस आहे आणि त्याच्यासमोर हे सगळं नाटक करत राहणं म्हणजे खरंच खूपच अवघड आहे. पण हॅट्स ऑफ टू सुमन काकू, ती कसं मॅनेज करते ना हे सगळं तिलाच माहिती आहे असं अर्जुन म्हणत असतो. आता तो पुढे म्हणतो की तुला माहिती आहे का, मला लहानपणापासून ना कधी आठवतच नाही की तिचा आवाज कधी चढला होता म्हणून. तर सायली म्हणते की नागराज काका सुद्धा नाटक तर करतायत ना, सुमन काकूवर हात उचलायचे हे कबूल करत नव्हते अगोदर, आणि आता आता आपल्या सगळ्यांना कळले म्हटल्यानंतर कसे वागायला लागले बघा बरं. माझी सुमन असं करतायत, डोळ्यात अश्रू काय आणतायत. आणि आता तर तुम्ही पाहिलं ना, आता तर किती नाटके करतायत, खोटेपणा आहे हा सगळा असं सायली म्हणते. आणि आज तर किती चांगलं वागत होते ना त्यांच्याशी. अर्जुन म्हणतो हो माझ्या सगळं लक्षात येते ते. सुमन म्हणते काय हो नागराज काकांना काही संशय आला असेल का, सुमन काकू नाटक वगैरे करतायत म्हणून, असं तर त्यांना वाटत नसेल ना, असं आता सायलीला प्रश्न पडतो. आता त्यावरती अर्जुनसुद्धा विचार करायला लागतो ना. आता इकडे नागराज सुमनला आहे ना तो त्रास देत असतो. सुमनला म्हणत असतो हे असं अर्धवट सांगून काही फायदा होणार नाही आहे सुमन, कुणीही विश्वास ठेवणार नाही तुझ्यावर, आणि सांगणार कोणाला तू, सांगणार कोणाला तू सुमन, दादाला म्हणजे रविराज किल्लेदारला सांगणार आहेस का तू हे सगळं, त्याला तर कधीच खिशात घातलंय मी, असं नागराज बोलत असतो. आणि सुमन हे सगळं वेड्याचं सोंग करून ऐकत असते. नागराज म्हणतो माझ्या प्रेमात एकदम आंधळा झालाय तो, एवढे प्रयत्न केले पण मरत नाही येतो. आता सुमन लगेच म्हणते मरत नाही येतो. आता नागराज म्हणतो नाही ना, नाही मरत आहे. सुमन पुन्हा म्हणायला लागते की नाही मरत तो मरत नाही. नागराज म्हणतो अगं मी तेच तर बोलतोय ना. तर सुमन म्हणते तो नाही मरत आहे तर मी मरणार मग. नागराज म्हणतो अगं तुला नाही मारायचं आहे, मला त्याला मारायचं आहे ग. आणि पुढे नागराज म्हणतो की तुला एक गंमत सांगू का ग, सांगायची नाही हा अजिबात कोणाला. आता सुमन फक्त त्याच्याकडे बघतच राहते. हा नागराज म्हणतो 22 वर्षांपूर्वी रविराज किल्लेदारचा जो ॲक्सिडेंट झाला होता ना, तर तो मीच घडवून आणलेला होता असं नागराज सांगतो. आता सुमन त्याच्याकडे एकटक डोळे मोठे करून बघत असते ना. बापरे, ह्या सगळ्या गोष्टी सुमनसाठी खूप शॉकिंग असतात. नागराज म्हणतो नाही ना कळलं, अगं 22 वर्षापूर्वी नागराज किल्लेदारच्या फॅमिलीचा जो ॲक्सिडेंट घडवून आणला होता ना, तो मीच घडवून आणला होता. मी तो महिपत आहे ना, तो तुझ्या शेजारी ज्याला महिपतला बांधून ठेवलेलं होतं ना, त्याला मी सुपारी दिली होती आणि सांगितलं त्याला, म्हटलं रविराज किल्लेदार, त्याची ती बायको आणि त्याची ती पोरगी या तिघांना सुद्धा संपवून टाक म्हणून, असं मी त्या महिपतला सांगितलं होतं. तिघांचाही ॲक्सिडेंट झाला पाहिजे म्हणून, काही कर पण तिघेही मेले पाहिजेत असं मी सांगितलं होतं महिपतला. म्हणतो ॲक्सिडेंट प्लॅन केला मी प्लॅन केला होता, कळालं का, असं सुमनला सांगत असतो. सुमन फक्त त्याच्याकडे आश्चर्याने बघत असते. नागराज म्हणतो पण झालं काय, वाचले ना ते तिघंही वाचले आणि जिवंत आहेत अजूनही. दादाच्या प्रॉपर्टीतला एक छदामही नाही मिळाला मला, या नागराज किल्लेदारला एक छदामही नाही मिळाला असं नागराज म्हणत असतो. पुढे म्हणतो नागराज किल्लेदार फक्त रविराज किल्लेदारांच्या तुकड्यांवर जगतोय, फक्त पिकलेल्या तुकड्यांवर. हा रविराज किल्लेदार, द ग्रेट रविराज किल्लेदार, आणि नागराज किल्लेदार काय कचरा झालाय नुसता, असं नागराज बोलत असतो. सुमन फक्त वेड्यासारखी त्याच्याकडे एकटोक पाहत असते. नागराज आता म्हणतो बघते काय माझ्याकडे तू, असं म्हणतो. डोळे फाडून बघते असं करून तिला वाकडं दाखवतो आणि तिला म्हणतो काय बघतेस तू माझ्याकडे, जसं काय कळलंय तुला सगळं आणि सांगणार आहे तू जाऊन सगळ्यांना, असं नागराज म्हणतो. आणि आता हसायला लागतो. सुमन फक्त एकटक बघत असते कारण तिला नाटक करायचं असतं ना. आता नागराज तिला म्हणतो कुणाला सांगणार तू, सुमन कुणाला सांगणार तू, रविराज किल्लेदारला का त्या अर्जुनला सांगणार, कुणाला सांगणार तू, का पोलिसांना सांगणार, सांग बरं कुणाला सांगणार तू, सांग ना, बोल ना, बोंबलून सांग सगळ्यांना जाऊन, असं नागराज तिला बोलतो. आणि पुढे म्हणतो की सांग बोंबलून सगळ्यांना की मीच केलेलं होतं किडनॅप तुला आणि महिपतला, सांग 22 वर्षापूर्वी महिपतनेच तो ॲक्सिडेंट केला होता ना, तो मी घडवून आणलेला होता रविराज किल्लेदारच्या फॅमिलीचा, मीच खरा आहे मास्टर माइंड, जाऊन सांग त्याला, असं आता नागराज बोलायला लागतो. आणि पुढे म्हणतो पण तुझ्यावर विश्वास कोण ठेवणार सुमन, तू अशी वेडी झाली आहेस, डोक्यावर परिणाम झालाय तुझ्यावर कोण विश्वास ठेवणार, कोण नाही विश्वास ठेवणार. आणि पुढे म्हणतो हा ते डॉक्टर आले होते की नाही, तर ते डॉक्टर म्हणाले हे अवघड आहे, काही होऊ शकत नाही, काही लक्षात राहत नाही, ज्या डोक्यावर परिणाम झाला ज्या, असं डॉक्टर सुद्धा सांगत होते. आठवतंय का
डॉक्टर आले होते, ते डॉक्टर ते श्रद्धा डॉक्टर. आणि पुढे खिशातल्या गोळ्या काढून दाखवता आणि म्हणतो हे बघ ह्या गोळ्या. डॉक्टरांनी गोळ्या दिल्यात आणि म्हटलेत की ह्या सुमनला गोळ्या द्या म्हणजे तिला बरं वाटेल. ह्या गोळ्या पण तुला माहिती का ह्या गोळ्या मी तुला देणारच नाही आहे सुमन. का माहिती आहे का तुला? कारण या जर का गोळ्या तू घेतल्यास तर तुला बरं वाटेल आणि तुला सगळं आठवायला लागेल आणि तुझं बरं होणं हे माझ्यासाठी फायद्याचं नाही आहे, कळलं का सुमन? कारण तू माझ्या डोक्यात गेली सुमन, आत्ता नाही अनेक वर्ष तू माझ्या डोक्यात गेलीस सुमन आणि आता तर प्रचंड डोक्यात गेलीस तू माझ्या. त्यामुळे मी काय तुला गोळ्या देणार नाही. जेवायचं असेल ना तर जेव, नाहीतर मर असं म्हणून नागराजात अक्षरशः सुमनला बेडवरती फेकून देतो आणि आता तिथून रूममधून निघून जातो. आपण पाहतोय नागराज गेल्यानंतर सुमन आता उठते, उठून पटकन ती गादीवर बसते आणि बघा आज सुमनने किती हुशारी केलेली आहे ती. बापरे, खरंच सुमनच्या हुशारीला आज तोड नाही. नागराज गेल्यानंतर सुमन तर पहिल्यांदा असं दाखवते बेडवर बसून की तिला या सगळ्याचं खूप दुःख झालंय म्हणून, आणि अचानकच उठते आणि एका फर्निचरच्या जवळ येते आणि आपण पाहतोय की तिथे तिने चक्क एक मोबाईल रेकॉर्डिंग ठेवलेला होता आणि आता त्यांच्या रूममध्ये जे काही झालं ना तर ते सगळं रेकॉर्डेड झालेलं असतं. बापरे, खरंच हॅट्स ऑफ टू सुमन. आज तिने खरंच खूप मोठं धाडस केलेलं असतं आणि हे सगळं रेकॉर्डिंग मिळवलेलं असतं. आणि आता आपण पाहतोय पुढचा सीन तो म्हणजे सुभेदारांच्या घरातला. आता अश्विन अस्मिताला जे आहे तर ते इंजेक्शन देत असतो आणि रूममध्ये अर्जुन, सायली आणि कल्पनाताई हे सगळेजण असतात. आणि आता अश्विन जेव्हा इंजेक्शन देत असतो अस्मिताला तेव्हा ती ओरडत असते. अश्विन म्हणत असतो झालंच, आता हे तू पकडून ठेव, आता होतंयच इंजेक्शन. आता हे सगळं म्हणल्यानंतर आणि हे सगळं जे आहे तर ते तिथे असलेल्या कोणालाही बघवत नसतं. आता अर्जुन म्हणतो अस्मिता ठीक आहे ना? तर अश्विन म्हणतो ओके, ती पुढचे 5 दिवस फक्त तिला मेडिसिन घ्यावं लागेल. ओके. आता कल्पनाताई आहेत तर त्या शेवटी आई आहेत ना, त्यांनाही त्यांच्या लेकराचं दुःख पाहवत नाही आणि त्या म्हणतात की मी जरा आलेच म्हणून त्या तिथून रूममधून निघून जातात. आता हे थोडंसं अर्जुन सायलीला सुद्धा कळतं. आता अर्जुनला कळतं एकीकडे ही अस्मिताची अवस्था अशी आहे आणि त्याच्या आईला हा सगळा त्रास होतोय म्हणून तो थोडं वातावरण चेंज करण्याचा प्रयत्न करतो आणि लगेचच हसून म्हणतो की बायको, मी ऐकले की प्रेग्नन्सीमध्ये बाईकच्या चेहऱ्यावरती ग्लो येतो आणि ते इतकं खरं असेल मला माहिती नव्हतं ग. बघ अस्मिताच्या चेहऱ्यावरती किती ग्लो आलाय ते, असं अर्जुन म्हणतो. आता अस्मिता म्हणते उगाच काहीतरी बोलू नकोस. अर्जुन म्हणतो अगं खरंच सांगतोय मी तुला. आता अश्विन सुद्धा कौतुकाने बघायला लागतो अर्जुनकडे की आता हा अस्मिताचं मूड ठीक करतो हे त्याला कळत असतं. आता अर्जुन म्हणतो पण एक प्रॉब्लेम आहे अस्मिताताई. ती म्हणते काय? अगो पण हा जो प्रेग्नन्सीचा ग्लो आहे ना तो डिलिव्हरीच्या नंतर निघून जातो आणि मग सुरू होईल, असं अश्विनीकडे बघतो आणि दोघंजण मिळून म्हणतात हॉरर शो. अस्मिता लगेच हसायला लागते आणि म्हणते मी तुमचा जीव घेईल. आता यावर सायली म्हणते अस्मिताताई तुमच्या अगोदर ना मीच यांना सरळ करीन. काय हो अस्मिताईंच्या अशा अवस्थेत सुद्धा तुम्ही त्यांची चेष्टा करणं थांबवत नाही आहे ना? आणि अश्विन भाऊजी तुम्ही यांच्या नादी लागून तुम्ही अस्मिताची चेष्टा करताय. आता लगेच असं अस्मिता म्हणते असू देत दोघं नीट वागले ना तर चैन नाही ना पडणार मला, असं अस्मिता म्हणत असते. अर्जुन म्हणतो बघितलंस का? बघ. आणि अस्मिता म्हणते आणि माझा मूड ठीक करण्यासाठी सगळं काही नॉर्मल असल्यासारखं वागतायत हे कळतंय मला हे सगळं, असं अस्मिता म्हणते. अश्विन म्हणतो अगो पण सगळं नॉर्मल आहे, या घरात फक्त एकच गोष्ट अबनॉर्मल आहे आणि ती म्हणजे आता अर्जुन आणि अश्विन दोघं मिळून म्हणतात अस्मिताई म्हणून आणि दोघेही मोठ्याने हसायला लागतात. आता खूप छान वातावरण आनंदी करत असते अर्जुन आणि अश्विन. आता यावर अस्मिता हसते आणि अर्जुन म्हणतो बघ किती छान स्माईल करते अस्मिताई. आणि सायलीला म्हणतो बघ जरा अस्मिताताईकडे असं छान स्माईल करायची असते म्हणजे आपण असं क्यूट हसतो. सायली म्हणते की म्हणजे मी हसत नाही. तर अर्जुन म्हणतो सांग ना कधी हसतेस ग तू? कधी हसतेस? बघल तेव्हा तिचा चेहरा असा खूप फुगलेला आणि चिडलेलाच असतो. मी काही नाही ना केलं तर ही चिडते माझ्यावरती. आता सायली म्हणते काय? तर अर्जुन म्हणतो हो ना मग बघ कशी डोळे मोठे करून बघते माझ्याकडे आणि घाबरवते मला, भीती वाटते ना मला. सायली म्हणते काय बोलताय तुम्ही? आणि या दोघांची लुटूपुटीची भांडणं सुरू होतात आणि हे सगळं अस्मिता बघत असते आणि अस्मिताला या दोघांचं खरंच खूप कौतुक वाटत असतं. आता आपण पाहतोय अस्मिता मनातच म्हणते किती गोड जोडपं आहे हे, एकमेकांची मस्करी करतात, खोटं भांडतात पण सदैव एकत्र असतात. मग माझ्याच नशिबात हे असं का होतं? अस्मिता असा विचार करते. आणि आपण पाहतोय की इकडे अर्जुन सायलीची भांडणं हे जे आहेत तर ती सुरूच असतात.
यानंतर आपण आता पाहतोय दुसरा सीन, तो म्हणजे सकाळ झालेली असते. नागराज आणि सुमनचा सीन पाहतोय. नागराज आता आरशात बघून भांग पाडत असतो. सुमन म्हणत असते की हे कालपासून सतत माझ्यासोबत आहेत, मला अर्जुन आणि सायलीला तो व्हिडिओ दाखवताच येत नाहीये, पण आता हे बाहेर निघालेले दिसत आहेत असं सुमन म्हणते. आणि पुढे म्हणते की आता मला सायलीला फोन करता येईल. आता इकडे नागराज जो आहे तर तो आरशामध्ये बघून भांग वगैरे पाडत असतो आणि तिला हाक मारत असतो, सुमन सुमन म्हणून. आता सुमन काहीच बोलत नाही. आता नागराज तिच्याजवळ जातो आणि तिच्यासमोर चुटक्या वाजवतो आणि म्हणतो, काय काय झालं तुला? काय झालं? आता लगेचच बघा सुमन पुन्हा वेड्याचं नाटक करते. लगेचच म्हणायला लागते की पांढरा, निळा, लाल असं काहीतरी म्हणत असते आणि रडायला चालू करते. लगेच नागराज म्हणतोय, शुक शुक शुक, गप्प बसायचं, एकदम गप्प बसायचं. तुझा मेंदू कसा बंद पडलाय ना तसं तुझं थोबाडसुद्धा गप्प बसायचं. एकतर सारखं सारखं ना तुझ्याशी चांगलं वागून मला कंटाळा आलाय आणि एकतर दुसऱ्यासमोर नाटक करायचं, त्याचा तर इतका कंटाळा आलाय ना मला की बस. आणि तेव्हा मी सांगतोय ना शांत बसायचं. सुमन एकदम शांत, गप्प, कळलं का, असं म्हणून तिलाच दाटावता असतो. आणि पुढे आता म्हणतो, हसायला लागतो आणि आता रूममधून निघून जातो. आता नागराज रूममधून निघून गेलाय ना याची सुमन खात्री करते आणि सुमन खात्री करून आता बघा लगेचच पळत जाते आणि उशीखाली तिचा मोबाईल ठेवलेला असतो. आता लगेचच तो मोबाईल काढते आणि त्याच्यामध्ये आता तिने काल रात्री जे काही रेकॉर्डिंग करून ठेवलेलं असतं ना तर ते प्ले करते. आणि नागराजने कशी कबुली दिलेली असते ना हे सगळं ती बराच वेळ ते बघते आणि तिला हे सगळ्याचं खूप वाईट वाटत असते. अक्षरशः सुमन आता रडत असते. आता सुमन खूप मोठा धीर एकवटवते आणि आता आपण पाहतोय की सुमन जी आहे तर ती सायलीला फोन लावते. आता सायलीला फोन लावल्यानंतर सायली तर इकडे अस्मिताच्या रूममध्ये असते. आणि सायली म्हणत असते की अशाच हसत राहा तुम्ही, तुमच्या डोळ्यामध्ये पाणी अजिबात बघवत नाही हो मला, असं सायली म्हणत असते अस्मिताला. आणि अर्जुन म्हणतो, आणि आम्हाला पण, सो स्माईल, असं अर्जुनने म्हटल्यानंतर आता आपण पाहतो की अश्विन पण रूममध्ये असतो. इतक्यातच सायलीचा फोन असतो. सायलीला फोन आलेला असतो आता सुमन काकूचा. आता सायली मोबाईल घेते आणि डायरेक्ट बाहेर जाते. आणि आपण पाहतो की सायली जेव्हा फोन घेते आणि म्हणते हॅलो, तर लगेच सुमन म्हणते, हॅलो सायली, यांनी माझ्यासमोर सगळं काही कबूल केलंय ग. आता असं म्हटल्यानंतर सायलीला इकडे धक्काच बसतो ना. पुढे सुमन म्हणते, सायली यांचा आणि सायली, अगं यांनी ना भाऊजींचा अपघात यांनीच घडवून आणला होता ग, मी मनोरुग्ण आहे असं समजून यांनी माझ्यासमोर सगळं काही सांगितलं ग आणि मी ते रेकॉर्ड केलंय ग. आता सायली म्हणते, काय सांगता? आता सुमन म्हणते, मी तो व्हिडिओ पाठवू का तुम्हाला? तर सुमन तर आता लगेच सायली म्हणते, हे बघा मी तिथेच येते, तुम्ही पहिल्यांदा शांत राहा, मी तिथेच येतोय, बरं ही गोष्ट कोणालाही सांगू नका आणि प्लीज तुम्ही शांत व्हा. आता इतक्यातच आपण पाहतो की रूममध्ये अचानक नागराज येतो आणि सुमन लगेचच हात पाठीमागे घेते आणि फोन खाली फेकून देते. कारण सुमन खूप घाबरलेली असते बिचारी, एक तर रडत असते आणि इकडे सायली हॅलो सुमन काकू असं म्हणत असते. आणि आपण पाहतोय की अर्जुन पण इकडे बघायला लागतो की अरे नक्की काय झालं असेल म्हणून. तर अर्जुनच्या लक्षात येतं की नक्कीच काहीतरी टेन्शन सारखं घडलेलं आहे म्हणून अर्जुन सायलीच्या इशाऱ्यावरून ते एकमेकांना कळत असतं. आणि आपण पाहतोय की आता अर्जुन म्हणतो की कोण आहे, तर सायली हळू सांगते सुमन काकू. आणि आता अस्मिता आणि अश्विन एकमेकांशी बोलत असतात. आता ते पाहतात की हे दोघं जण टेन्शनमध्ये आहेत म्हणून. आता अश्विन म्हणतो की काही प्रॉब्लेम झालाय का? तर अर्जुन म्हणतो नाही, काहीच नाही. सायली पण म्हणते नाही, काहीच नाही प्रॉब्लेम झालेला. त्यावर अस्मिता म्हणते, आधीची भांडणं होऊन 5 मिनिटं सुद्धा नाही झालेली, तोपर्यंत लगेचच पुढच्या भांडणाची वेळ आली सुद्धा काय? तर अर्जुन म्हणतो की ॲक्च्युली म्हणून आता अस्मितासमोर हे सगळेजण मुद्दामून नाटक करत असतात. आता सायली म्हणते, नाही असं काही नाही आहे अजिबात. अस्मिताई, बरं तुम्ही आता आराम करा, झोप काढा, मी आता इथे थांबत नाही, आम्ही येतो. आता अश्विनसुद्धा म्हणतो, अस्मिताई मी सांगितलेली गोळी घे आणि झोप, आणि काही लागलं तर मला फोन कर किंवा मला आवाज दे, ठीक आहे, असं म्हणून आता अर्जुन अस्मिताला सांगत असतो अँड कीप स्माइलिंग, चल म्हणून. आता हे तिघंजणंसुद्धा अस्मिताच्या रूममधून बाहेर निघून जातात. आणि आता आपण पुढे पाहतोय की अस्मिता शांत झोपी जाते. आता आपण पाहतोय की नागराज इकडे रूममधून आलेला असतो आणि सुमनच्या समोर जोरात हात करतो. तिला वाटतं तू मारतोय का काय म्हणून. ती खूप घाबरते ना. लगेच नागराज असतो क्रूरपणे आणि म्हणतो, काही नाही, घड्याळ राहिलं होतं म्हणून ते न्यायला आलो होतो. आता सुमन खूपच घाबरलेली असते. लगेच म्हणतो, ओ काय झालं माझ्या बायकोला, काय झालं, मी पाणी आणू तुला, पाणी आणू, असं म्हणतो. बिचारी सुमन एवढी घाबरलेली असते की लगेचच तिथून पळून जाते, मी घेते म्हणून. आता सुमन नागराजला घाबरते, हे नागराजच्या चांगलंच लक्षात आलेलं आहे. आता लगेचच तो तुझ्याकडे
बघतो. गेलेली सुमन बघून हसत असतो आणि पुन्हा आरशात बघून घड्याळ घालतो. आपण पाहतोय सुमनचा मोबाईल तिथेच बेडखाली पडलेला असतो आणि आपण याच्यानंतर पाहतोय की हे सगळं काही नागराजला कळालेलंच नाही. आता पुढचा सीन पाहतोय अश्विन आणि आता प्रियाचा. आपण पाहतोय की सकाळहून बराच वेळ झालेली असते तर ही प्रिया बिचारी आरामात झोपलेली असते. आता अश्विन रेडी होऊन आता हॉस्पिटलला चाललेला असतो. आता प्रिया उठते आणि लगेचच उठून म्हणते, अश्विन, अरे अश्विन, तू निघाला सुद्धा? अरे बापरे, म्हणजे मला खूपच लेट झाला. अरे मी उठले कशी नाही लवकर, सॉरी असं म्हणत असते घड्याळ बघून आणि त्याला म्हणते की तू आवरून घे, मी पटकन तुझ्यासाठी नाश्ता बनवते आणि कॉफीही करते. अश्विन तिला एक शब्दही बोलत नाही आणि अश्विन तसंच त्याची आता फाईल वगैरे घ्यायला लागतो कारण तो ऑलरेडी तयार होऊन आलेला असतो आणि तरीही अजून उरकलेलंच नसतं. आता प्रिया त्याला म्हणत असते की अश्विन, तू माझ्याशी बोलणारच नाही आहेस का? अरे बोलणार आहे माझ्याशी, मी मान्य केलं, अरे माझ्याकडून खूप मोठी चूक झाली म्हणून, पण मी तसं का केलं हे तर तू समजून घे ना. अरे पण मला हे खरंच कळत नाही की मी हे का केलं ते तू हे समजून घे ना. मला कळतं की हे मी असं वागायला नको होतं खरंच अरे, असं प्रिया बोलत असते. आणि आपण पाहतोय की आता अश्विन रागारागाने तिच्याकडे वळतो आणि पाहतो आणि म्हणतो की तुला हे सगळं आत्ता कळतंय? आत्ता म्हणजे जेव्हा तू ते सगळं करत होते तेव्हा तुला ते नव्हतं कळत? अगं का केलंस तू हे सगळं, सांग बरं. आता अर्जुन चांगलाच चिडलेला असतो प्रियावरती आणि जोरात ओरडतो, अगं बोल ना म्हणून आता तरी. आता नाही ना बोलणार तू काय, कारण प्रिया गप्पच असते. आता लगे अश्विन म्हणतो, आता नाही तू बोलणार कारण तू जे केले त्याचा उच्चार करायला तुला लाज वाटते ना, कारण घरातलं बनवलेलं अन्न असं रस्त्यावर फेकून देणं याला काय अर्थ आहे? कोणाचा तरी घास असा वाया घालवायचा? असा अर्जुन आता अश्विनाचा खूप राग होत असतो प्रियाला. आता प्रिया म्हणते, आता हा माझा ऐकल असं काही वाटत नाही, पण याला दुखूनही मला जमणार नाही कारण सुभेदार आधीच माझ्यावरती बाहेर काढायला मला टपलेत आणि हाही माझ्या विरोधात गेला तर सगळं संपेल असं म्हणत असते. असं मनात विचार करते प्रिया आणि आता कसं नाटक करते, डायरेक्ट हातच जोडते आणि म्हणते, अश्विन, मला कळतंय की खरंच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी रागाच्या भरात असा वेडेपणा करून बसले, पण परत मी अशी चूक करणार नाही. माझ्यावरती ना एकदा विश्वास ठेव. म्हणून लगेचच त्याचे पाय धरते आणि म्हणते, प्लीज माझ्याकडून असं परत होणार नाही, एकदा माफ कर अश्विन मला प्लीज, मी परत असं नाही करणार. आता अश्विन तिला उठवून तो आणि म्हणतो, ही असली नाटकं आहेत ना माझ्यासमोर नाही करायची, कळलं का तुला मला माझे पाय धरायला लावून मला माझा मोठेपणा नाही दाखवायचा आहे. तुला जर का खरंच पश्चाताप होत असेल ना तर ते तुझ्या वागण्यात मला दिसायला हवं, कळलं का? तुझ्यामुळे घरातल्या सगळ्यांच्या समोर माझी मान खाली गेली. आता अश्विन असं बोलत असतो. आणि आता अश्विन खूप चिडलेला असतो प्रियावरती आणि तिला ताकीद करतो की परत असं व्हायला नको, कळलं? तर लगेच प्रिया त्याचा हात पकडते आणि लगेच म्हणते की परत नाही होणार असं, कळलं? प्रॉमिस. आता अश्विन त्याचा हात झटकारतो आणि म्हणतो की तुला शेवटचं सांगतोय, पुन्हा जर का असं झालं ना तर मी गप्प बसणार नाही, असं प्रियाला आता त्याने चांगलीच धमकी दिलेली आहे. आणि आता अश्विन रागारागाने तिथून त्याची बॅग घेऊन हॉस्पिटलसाठी निघून जातो आणि प्रिया रूममध्ये एकटीच असते. आणि आपण पाहतोय की आता लगेच दुसऱ्या सीनमध्ये पाहतोय की अर्जुन आणि सायली या दोघांचा दुसरा सीन आपण पाहत आहोत. आता अर्जुन म्हणत असतो की सुमन काकूने नागराज काकांचं कन्फेशन रेकॉर्ड केलं आणि अरे हे कसं काय तिने केलं? सायली म्हणते, ते काही मला माहीत नाही, पण मी त्यांना सांगितलं की आम्ही लगेच तिथं येतोय म्हणून, आणि नेमका बोलता फोनच कट झाला. अर्जुन म्हणतो, काय? आणि हे सगळं कल्पनाताई पाहत असतात. आता अर्जुन म्हणतो, आय होप त्या ठीक असतील, आपण लगेच निघूयात, ठीक आहे? आता इतक्यातच कल्पनाताई हाक मारतात, सायली म्हणून, आणि हाक मारतात आणि तिच्याजवळ जातात ना. आता अर्जुन सायलीच्या जवळ गेल्यानंतर कल्पनाताई म्हणतात, काय झालं? काही अस्मिता तर ठीक आहे ना? तर लगेचच सायली म्हणते, हो त्या ठीक आहेत. आता त्यावर कल्पनाताई म्हणतात, बरं सायली, जरा भाजीला फोडणी देशील आणि कणिक मळून ठेवली, तू जरा पोळ्या पण करून घेशील का? तर अर्जुन म्हणतो, सायली हो म्हणते. अर्जुन म्हणतो, मामा ॲक्च्युली आम्हाला एका महत्त्वाच्या कामासाठी जरा बाहेर जायचं होतं गं. तर कल्पनाताई म्हणतात, ओ सॉरी, माझ्या लक्षातच आलं नाही गं, ठीक आहे तू जा, मी बघते स्वयंपाकाचं. यावरती आता सायली म्हणते की नाही, हे एकटे जातील, मी बघते घरात. आता कल्पनाताई म्हणतात, सायली, अगं घरातली कामं तर तू रोजच बघतेस, पण अर्जुनला त्याच्या कामात तुझी किती मदत होते हे काही मला माहिती नाही आहे का? नाही, हा माझा वकील मुलगा आहे ना, हा जरी फक्त डोक्याने विचार करत असला ना तरी तो सगळ्यांच्या मनातल्या भावना ओळखू शकतेस. आता पुढे कल्पनाताई म्हणतात, आणि म्हणून तर तुझ्या या गुन्ह्यामुळे तू अर्जुनच्या एखाद्या केसचं रूपच बदलून टाकतेस ना. आता आज कल्पनाताई फारच भरभरून कौतुक करत असतात सुनेचं आणि पुढे म्हणतात, मग काय अशा गुणी मुलीला घरात बसून ठेवायचं का? सायली म्हणते, पण म्हणून सगळी कामं मला तुमच्यावर नाही टाकायची. आता कल्पनाताई म्हणतात, नाही, तू रोज सकाळी उठून एकटी सगळी कामं करतेस, ते चालतं का असं आहे? सून म्हणून तू सगळ्या जबाबदाऱ्या घ्यायच्या आणि सासू म्हणून मी आयतं बसून खायचं,
तर ते काही नाही. घर सगळ्यांचं आहे ना, तर जबाबदाऱ्यासुद्धा सगळ्यांनी घ्यायलाच हव्यात असं आता कल्पनाताई म्हणत असतात. अर्जुन म्हणतो, बघितलंस तुला कशी फॅन्टॅस्टिक सासू मिळाली. ते सायली म्हणते, हो तर मी वटपौर्णिमेला प्रार्थनाच करणार आहे यावेळेस की पुढचे 7 जन्म माझ्या या नवऱ्याची हीच आई असू दे. आता अर्जुन म्हणतो त्यावर सायली म्हणते, आणि पुढचे 7 काय अगदी 17 जन्म मी माझी ही सासू कोणालाही देणार नाही. असं म्हणून आता सगळेजण हसत असतात. प्रत्येकानं तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल ना, तर प्लीज चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. जर का लाईक केलं तर यूट्यूब जास्तीत जास्त हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवतो. त्यामुळे प्लीज व्हिडिओला लाईक नक्कीच करा. आणि आपण आता पाहतोय, ठरलं तर मग हा भाग इथेच संपतो आणि आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार असतो की नागराज म्हणत असतो की जाऊन सांग सगळ्यांना, मीच तुला आणि महिपतला किडनॅप करून ठेवलं होतं. आणि हे रेकॉर्डिंग आता सुमनने अर्जुन आणि सायलीला दाखवलेलं असतो आणि अर्जुनने हे रेकॉर्डिंग पाहिलेलं असतं आणि त्याला अत्यंत शॉक बसलेला असतो की नागराजच मास्टर माइंड आहे म्हणून. आता अर्जुन म्हणतो, मी हे सिनियरपासून आता अजिबात लपवू शकत नाही. मी आधी सिनियरला फोन करतो आणि मग पोलिसांना, असं आता अर्जुन म्हणतो. आता सायली म्हणते, नागराज काकाचे 100 अपराध भरले, आता त्यांची सुटका नाही, असं आता सायली म्हणते. आणि आपण हे सगळं उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत की सुमने आज खरंच खूपच मोठी ग्रेट अशी तिने ॲक्शन केलेलीच असते. आणि पाहूया आता उद्याच्या भागामध्ये. उद्याचा भाग खूप इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे उद्याचा रिव्ह्यू नक्की ऐका. पाहत राहा माझ्या आवडती सिरियल आणि हो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत